पांडुरंगाभ्यां नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि तस्मात् विराजोति पुरुषः सर्वस्यात् भूमिमधोग्रः श्रीरामे पांडुरंगाभ्यां नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे देवी वरद्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं वै तवादब्धकृष्णं क्रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां सम्पराभ्यां गुरुरेण तस्मात् विधातु वसन्ते द्रुगुणाभिभूषणं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आली ज्ञानदेव रचिला पाया उभिरेले देवालया नामातयाचा कंकर तेनी केला विस्तार जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश बहिणी फडकते ध्वजा निरूपण आले ओझा अशा पद्धतीने संत परंपरा ज्या या संपूर्ण पंढरपुराला लाभलेली आहे विठ्ठलाला लाभलेली आहे जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे संत मंडळी आणि त्यांच्याच आता विठ्ठलाचं जे आहे ते आवडता विठ्ठल म्हणावा लागेल त्यांचं आदरस्थान आश्रयस्थान जे आहे ते संतांचं विठ्ठल होतं आणि त्याचीच आता सध्या आषाढी एकादशी निमित्त महापूजा पार पडते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक जे आहेत ती ही पूजा त्यांच्या हस्ते पार पडते उगले हे जे दाम्पत्य आहे वारकरी दाम्पत्य त्यांच्या हस्ते ही आणि खरोखर हा जय जयकार होतो आहे श्री विठ्ठलाला तर अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आपण पाहतो आहोत सध्या विठ्ठलाला स्नान घातलं जात आहे ही दृश्य जी आहेत ती अक्षरशः डोळ्यामध्ये मनामध्ये वर्षानुवर्ष साचवून ठेवावीत अशीच म्हणावी लागतील कारण की ज्या वेळेला तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाता हा वारकरी जो आहे तो त्याच्या दर्शनासाठी आसुसलेला असतो हे उगले दाम्पत्य ज्या ठिकाणी जे आहे ते विठुरायाच्या दर्शनासाठी आलेलं होतं अत्यंत नशीबवान हे दाम्पत्य म्हणावं लागेल कारण की या संपूर्ण विठ्ठलाला जेव्हा स्नान घातलं जातंय त्यावेळेला विठ्ठलाच्या चरणावरती हे स्नान जे आहे ते घातलं जात असताना विठ्ठलाला पायी जे आहे ते स्पर्श करण्याची संधी जी आहे या वारकऱ्यांना मिळत असते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत अत्यंत नशीबवान असं हे दाम्पत्य म्हणावं लागेल सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे देवी वरद्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं वै तवादब्धकृष्णं क्रमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां सम्पराभ्यां गुरुरेण तस्मात् विधातु वसन्ते द्रुगुणाभिभूषणं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
देवाच्या अंगावर लावून संपूर्ण अंगाला साखरेचं मार्जन करून त्याच्यातून परत एकदा दुधाचा अभिषेक देवाच्या अंगावर केला जातो। आता याचं नाव पांडुरंग आहे। पांडुरंग हा काळा नसून दुधाच्या अभिषेकाने पांडुर असणारा असा हा पांडुरंग आहे। आपण देवाचं दूध घालण्याच्या वेळेसचं रूप आणि दूध घातल्यानंतरचं रूप हे पाहत आहात, ते अतिशय मनमोहक सुंदर आहे आणि ते खऱ्या अर्थानं पांडुरंगाचं रूप आहे। अगदी खरं आहे चैतन्य, तू म्हणतोस ते कपाळावरती तर ज्ञानेश्वर माऊलींनी जे आहे ते वर्णन केलेलं आहे विठुरायाचं, ते आपण पाहतो आहोत। पांडुरंगाचं हे साजरं गोजरं रूप जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतंय। पांढऱ्या रंगाचं दूध ज्यावेळेला पांडुरंगाच्या या संपूर्ण मूर्तीवरती जेव्हा आहे ते अभिषेक केला जातोय, अत्यंत सुंदर असं रूप जे आहे ते मनात साचवावं, कारण की गेल्या कित्येक दिवसांपासून वारकरी जे आहेत ते याच विठ्ठलाच्या रूपाच्या दर्शनासाठी जे आहेत ते वारीमध्ये चालत असतात। शीन थकवा संपूर्ण कामधाम विसरून फक्त विठू नामाचा गजर करत विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन हे वारकरी जे आहेत ते पंढरीत पोहोचतात। ही पंढरी जी आहे ती महाभूमी महाक्षेत्र याला म्हटलं जातं आणि आता सध्याची ही दृश्य आहेत ती डोळ्यात साठवावीत, मनात साठवावीत अशीच आहेत। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल आपलासी। या अभंगामधून तुकाराम महाराज सांगतात की हा जो विठ्ठल आहे त्याला पाहतच राहावं आणि हा विठ्ठल आपलासा करून घ्यावा, कारण की या विठ्ठलाशी समरूप व्हावं अशी संतांची शिकवण होती। प्रत्येक संताकडून जे आहे ते या विठ्ठलाला जे साकडं घातलं जायचं त्याचं वर्णन जे आहे ते विविध अभंगांमध्ये ओव्यांमध्ये जे आहे ते आपल्याला संत साहित्यामध्ये पाहायला मिळतं। कुठल्याही शब्दामध्ये न बांधता येणारा असा हा साजिरा गोजिरा वारकऱ्यांचा विठुराय आहे, महाराष्ट्राचा विठुराय आहे। देशभरामध्ये असेल किंवा जगभरामध्ये अनेक भाविक जे आहेत ते विठ्ठलाचे असतात आणि या विठ्ठलाचं जे आहे ते वर्णन जे आहे ते अनेक संत साहित्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या विठ्ठलाचं असंच जे वर्णन आहे ते अभंगाच्या माध्यमातून जे आहे ते केलं जातं। तुकारामांचा अत्यंत सुंदर असा अभंग आहे। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, ऐन सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही, बंधनापासून उकलली कांठी, देता आली मिठी सावकाश, तुका मने देह भारीला विठ्ठले, काम क्रोधे केले घडरीते। याचा अर्थ असा आहे की विठ्ठलाचं नाम घ्यावं, विठ्ठलाला डोळे भरून पाहावं, त्याच्यावर जीव अर्पण करावा। या विठ्ठलाच्या चरणाशी इतकी हाव लागली आहे की आता प्रपंचाकडे माझं मन माघारी जात नाही, मी संसार रूपी सागरातून मुक्त झालोय, त्यामुळं मला विठ्ठलाच्या चरणाची सावकाश मिठी घेता आलेली आहे। तुकाराम महाराज म्हणतात माझ्या हृदयात विठ्ठल जो आहे तो परिपूर्ण भरलेला आहे, त्यामुळं काम क्रोध यांनी माझे हृदय जे आहे ते अत्यंत रित झालेलं आहे। अत्यंत सुंदर अशी ही संतांची शिकवण होती। त्या माध्यमातून ज्यावेळेला आपण विठ्ठलाचं दर्शन घेतो, माझं संपूर्ण मन जे आहे ते विठ्ठल रूपानं जे आहे ते व्यापून टाकलेलं आहे, त्यामुळं माझ्या मनामध्ये काम क्रोध जे आहे ते नाही असं तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। अशाच ज्या संपूर्ण भावना असतात या महाराष्ट्रातून जे तिथे वारकरी जातात त्यांच्या असतात। सध्याची ही पूजा ज्यावेळेला आपण पाहतो आहोत त्यावेळेला अत्यंत समर्पक असे हे अभंग जे आहेत ते तुकारामांचे जे आहेत ते लागू पडतात। खरं म्हणजे तुकारामांना तुकोबा असं म्हटलं जायचं, कारण की तुकोबांच्या अभंग वाणीमध्ये जी आहे ती एक ताकद होती, समाज प्रबोधनाचं काम त्यांनी केलेलं होतं आणि हे संत साहित्य जे आहे ते या विठ्ठलाला या संपूर्ण संतांनी जे आहे ते समर्पित केलेलं होतं। ज्यावेळेला विठ्ठलाला हा संपूर्ण नैवेद्य भरवण्यात आलेला होता आणि त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत अमृता फडणवीस असतील किंवा हे वारकरी दाम्पत्य जे आहे ते अत्यंत आनंदित असेल, कारण की हा संपूर्ण सोहळा जो आहे तो याची देही याची डोळा जो आहे तो आपण अनुभवत असतो। आपल्या सावळ्या या विठ्ठलाचं सुंदर असं रूप जे आहे ते आपल्याला इथं अनुभवायला मिळतं। हा संपूर्ण सोहळा जो आहे तो ज्यावेळेला ही रूप जे आपण पाहतो सावळं सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदयी माझ्या अशा भावना ज्या आहेत त्या या संपूर्ण विठ्ठल मंदिरामध्ये या पूजा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या असतील, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या असतील आणि जे तिथं उगले दाम्पत्य ज्यांना ह्या पूजेचा बहुमान मिळालेला आहे
त्यांच्या देखील असतील। फडणवीसांकडून सपत्नीक विठ्ठलाची सध्या ही महापूजा सुरू आहे। थेट दृश्य आपण पाहतो आहोत। विठ्ठलाचं साजरं